पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था अंतर्गत आर्य चाणक्य आचार्य कुलप्रबोधिनी आयोजित सहविचार सभा 2025 येथे पंचकोश आधारित उपक्रम या विषयावर सौ अर्चनाताई नरसापूरकर व सौ अनघाताई महाजन यांनी आपले विचार व्यक्त केले. आणि इंग्रजी भाषेमध्ये पर्सनॅलिटी हा शब्द कुठून आला तर पर्सोना. पर्सोना हा लॅटिन शब्द आहे. हा पर्सोनाचा अर्थ आहे मुखवटा. मुखवटा म्हणजे व्यक्तिमत्व असं ते म्हणतात. पर्सनॅलिटी त्यांच्याकडे हाच पद्धतीचा व्यक्तिमत्व विकास अपेक्षित आहे की वरवरचा विकास आहे. माणूस दिसतो कसा, त्याचा पेहराव कसा, त्याचा कपडे कसे, मेकअप कसा, या गोष्टींनाच ते महत्त्व देतात. पण भारतीय संकल्पनेमध्ये व्यक्तित्व विकास आहे, व्यक्तिमत्व नाही. आपण जे आतून व्यक्ती म्हणून आहे त्या संकल्पनेचा आधाराने आपल्याला हा विकास करायचा आहे. आपला जो माणूस जो असतो तो दोन प्रकारांनी घडतो. एक म्हणजे नेचर आणि दुसरं नर्चर. नेचर म्हणजे काय तर आपण नैसर्गिकरित्या जसे आहोत तसे आपण घडत असतो. नैसर्गिकरित्या आपल्याला माणूसपणाची म्हणून लक्षणं निसर्गाने दिलेली असतात. काय तर प्राणी हा 4 पायांवर चालतो, प्राण्याला बोलता येत नसतं, बुद्धी असते पण भावनांचं प्रकटीकरण त्याला करता येत नसतं. आणि माणसाला मात्र आपण 2 पायांनी जेवतो, हाताने खातो, आपण बोलू शकतो. हे आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे. म्हणजे निसर्गाने आपण घडतो, नेचरने. नर्चर म्हणजे काय तर आपल्या घरामधले संस्कार. आपण एखाद्या कुटुंबामध्ये वाढत असतो, ते कुटुंबाचे म्हणून काही संस्कार असतात. पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व आणि डेव्हलपमेंट म्हणजे विकास. पण भारतीय संकल्पनेमध्ये आपला असा व्यक्तिमत्व विकास अपेक्षित नाही आहे. कारण आपण इथे व्यक्ती म्हणजे काय तर जो व्यक्त होतो ती व्यक्ती. अजून ह्याच्यामध्ये तिसरी एक आपल्याला भर घालता येते ती म्हणजे कल्चर. पहिलं नेचर, नर्चर आणि आता कल्चर. कल्चर म्हणजे काय तर संस्कृती. ही संस्कृती ही समाजाची संस्कृती असते. नेचर, नर्चर, कल्चर आणि हे आपली होते नंतर सिग्नेचर. ही आपली ओळख बनत असते. म्हणजे असं 4 गोष्टींनी आपली पर्सनॅलिटी, आपलं व्यक्तिमत्व हे तयार होत असतं. आता आपल्याला हे मनुष्यत्व, हे आपलं माणूसपण हे कसं तयार होतं. पंचकोश विकास म्हणजे नेमकं काय, व्यक्तिमत्व विकास किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय तर आपण व्यक्ती म्हणून जे मी म्हटलं मगाशी व्यक्त होतो, ते कसं व्यक्त होतो आपण तर आपण कायिक, वाचिक आणि मानसिक अशा 3 गोष्टीतनं व्यक्त होत असतो. कायिक म्हणजे काय तर आपली हालचाल. आपण काया म्हणतो म्हणजे देह म्हणजे काया. ह्याच्यामध्ये काय काय असतं तर आपण हात हलवतो, चालणं, बोलणं, आपलं जे बाह्य सगळं दिसतात हालचाली त्याच्यातनं आपण व्यक्त होत असतो. बघा आता मी तुमच्या समोर उभी आहे. जर मी खूप उदासपणाने उभी असेल तर तुम्हाला लगेच कळेल की ह्या ताईंचा काही मूड नाही आहे म्हणून. म्हणजे मी व्यक्त ह्याच्यामधनं होते. किंवा आपल्या हालचालींवरनं सुद्धा आपण आत्मविश्वास म्हणा किंवा हे देहबोलीतनं व्यक्त होत असतं. दुसरं काय असतं वाचिक. आपण बोलण्यातनं पण व्यक्त होत असतं. ह्याचा अनुभव तर आपल्याला प्रत्येकाला असतोच की आपल्याला पॉझिटिव्ह वाटत असेल तरी पण बोलणं समजतं, निगेटिव्ह असेल तर समजतं. म्हणजे आपण त्याच्यातनं व्यक्त होत असतो माणूस. आणि तिसरं काय असतं तर मानसिक. मानसिक म्हणजे काय तर आपले विचार, आपल्या भावना ह्याच्यातनं सुद्धा माणूस व्यक्त होत असतो. आणि आपल्या ह्या सगळ्या हालचालींचं, आपल्या बुद्धीचं आणि या भावनांचं माध्यम काय आहे तर आपलं शरीर. म्हणजे आपण ह्या शरीरातून आपल्या ह्या वेगवेगळ्या ह्याच्यातनं व्यक्त होत असतात. आपल्या भारतीय तत्वचिंतनामध्ये आपण आत्म्याचं अस्तित्व हे मान्य केलेलं आहे. आणि पाश्चात्य लोक आत्म्याचं अस्तित्व मान्य करत नाही. आपण पुनर्जन्मावरती विश्वास ठेवतो आणि त्याच्यामुळे आपल्या वागण्यामध्ये असतं की नाही बाबा आता जर काय आपलं चुकलं तर ते पुढच्या जन्मी आपल्याला फेडावं लागणार आहे. त्याच्यामुळे आपल्यावरती एक प्रकारचं चांगल्या प्रकारचा एक दबाव असतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि हा एक आपल्या दोघांच्या तत्वचिंतनामधला फरक आहे, महत्त्वाचा फरक आहे.
मग आता आपण म्हणलो की आपण व्यक्त शरीराच्या माध्यमातून होतो, 3 प्रकारांनी व्यक्त होतो. मग हे शरीर आपलं बनतं कसं, हे पण महत्त्वाचं आहे. तर आपल्याला विज्ञानाच्या भाषेमध्ये तर माहिती आहेच आहे तुम्हाला सगळ्यांना की शरीर बनतं कसं. पण समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात की देहे तव 5 भूतांचा कर्ता आत्मा तेथीचा. आपला देह कशापासून तयार झालाय तर पंचमहाभूत. भूत म्हटलं की आपल्याला वेगळंच डोळ्यासमोर येतं, पण पंचमहाभूत म्हणजे कोणती आहेत तर आपण जे नेहमी पाहतो पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही आपली पंचमहाभूत आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की देह जो आहे आपला तो 2 प्रकारचा आहे, स्थूल देह आणि सूक्ष्म देह. स्थूल देह म्हणजे काय तर जो दिसणारा आहे तो स्थूल देह आहे, आणि सूक्ष्म देह म्हणजे काय की न दिसणारा. त्याच्यामध्ये काय काय येईल जे दिसत नाही पण देहाचं अस्तित्व ज्याच्यामुळे आहे ते म्हणजे अंतःकरण चतुष्टय. त्याला म्हणता येईल मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे आपलं अंतःकरण चतुष्टय आहे. हे आपल्या अध्यात्मामध्ये हे सांगितलेलं आहे. आणि अजून 2 देह आपल्या अध्यात्मात सांगितले, कारण आणि महाकारण. हा खूप डिटेल आणि वेगळा अभ्यास आहे. पण आपल्याला काय म्हणता येईल की आपला देह हा पंचमहाभूतांपासून तयार झालेला असेल, आणि त्याचा कोण करता आत्मा. आत्मा म्हणजे काय तर चैतन्य. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर चैतन्य देहामध्ये राहिलं नाही तर काय होईल, आपला देह निर्जीव होईल. आपल्या चैतन्य जर शरीरातून निघून गेला तर लोक आपल्याला फार वेळ ठेवत सुद्धा नाही. म्हणजे देहाचं अस्तित्व जे आहे ते चैतन्यामुळे आहे, ते आत्म्यामुळे आहे. मग हा पंचमहाभूतांपासून देह तयार झाला. जे आपण म्हणलो की पृथ्वी तत्वापासून काय तयार झालं तर त्वचा, हाडं, मांस हे आपलं पृथ्वी तत्वापासून निर्माण झालंय. आप म्हणजे काय पाणी. तर आपल्या शरीरामध्ये काय काय आहे, लाळ आहे, रक्त आहे, त्याच्यानंतर घाम आहे. हे सगळं जे पाण्याचं स्वरूप जे आहे ते शरीरात आपल्या आहे, तो पण आपल्या देहाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यापासून शरीर तयार झालंय. तेज म्हणजे काय अग्नी तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीराचं कार्य चालण्यासाठी अग्नी लागतो. जसं गाडी चालायसाठी तो पेट्रोलियम ज्वलन होतं आणि मगच गाडी चालते, तसंच आपल्या शरीरामध्ये जो अग्नी असतो तोच अग्नी आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करतो. आपल्या अन्नाचं, रक्ताचं, काय ऑक्सिजन त्याचं सगळं. आणि वायू कुठला तुम्हाला माहिती आहे, आपण श्वासोश्वास घेतो. श्वास नाही घेतला तर आपण 1 सेकंद तरी जगू शकू का नाही. तर म्हणून ऑक्सिजन, प्राण हा वायू तत्व आहे. नंतर आकाश म्हणजे पोकळी, व्हॅक्यूम. ही चलनवलनासाठी आवश्यक आहे. तुम्ही विज्ञानाचे, गणिताचे शिक्षक आहेत, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे आपलं शरीर हे आहे हे ह्याचं बनलेलं आहे की म्हणजे अशा सगळ्या ॲटम्सचं बनलेलं आहे. तर 99.999% जी आहे ती शरीरामध्ये स्पेसच आहे. आपले केस, त्वचा, नख, हाडं, मांस हे सगळे ॲटमपासूनच बनलेले आहेत. आणि स्पेस आहे शरीरात, म्हणून आपल्या शरीराला एक आकार असा प्राप्त झालेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराचे अवयव हे काम करत असतात. आता इकडे सुद्धा आपण जेव्हा भूगोलात पाहतो तेव्हा स्पेस आहे म्हणून हे ग्रह सगळे फिरतात. जर स्पेस नसती तर ते फिरलेच नसते. आता जर स्पेस शरीरात नसती तर मग आपल्या शरीरातल्या अवयवांनी कामच केलं नसतं. म्हणून ही 5 महाभूत ज्याच्यापासून आपलं शरीर तयार होतं. मग अजून काय आहे आपल्याला दिलेलं तर 5 कर्मेंद्रिय आहेत आपली. 5 कर्मेंद्रिय कोणती आहेत तर हात, पाय, वाणी, गुदा, जननेंद्रिय ह्याच्याद्वारे आपण शरीराच्या इतर कृती करत असतो. आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत आपली. ती सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत. स्पर्श, रस, रूप, गंध आणि नाद. म्हणजे काय तर आपली त्वचा, जीभ, डोळे, नाक आणि कान हे आपले ज्ञानेंद्रिय आहेत. ह्याला ज्ञानेंद्रिय का म्हणतात कारण आपण जे ज्ञान ग्रहण करतो ते ह्याच्या मार्फत करत असतो. बघा तुम्ही एकही ज्ञानेंद्रिय आपलं काम करत नसेल तर आपण किती मोठ्या अनुभवापासून वंचित राहू.
आपल्याला ऐकू येत नसेल किंवा दिसत नसेल तर आपण हे ज्ञानेंद्रियांचं एक पूर्ण करू शकू का? तर नाही. म्हणून ज्ञानेंद्रिय ही सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचं काम करत असतात. एक माझ्या लहानपणी एक श्लोक होता शाळेत असताना आणि तो मला अजूनही खूप आवडतो. तो आहे, डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो कानी, पदी चालतो हाताने बहुसार काम करतो, विश्रांतीही घ्यावया घेतो झोप सुखे, फिरोनी उठतो ही ईश्वराची दया. म्हणजे आपल्या ह्या श्लोकातच सगळं सांगितलेलं आहे की आपण कशा कशाने काय करतो. ज्ञानेंद्रियांचं काम सांगितलं आहे आणि आपल्या जगण्यासाठी विश्रांती पण आवश्यक आहे, झोप पण आवश्यक आहे. आणि ही विश्रांती घेऊन आपण परत पुन्हा उद्या दुसरा दिवस बघतो. तर ही कोणाची कृपा आहे? ही त्या चैतन्य स्वरूप त्या परमात्म्याची कृपा आहे आणि तिथे त्याचं अस्तित्व सुद्धा असं आपल्याला मान्य करायलाच लागतं. तर असं हे अद्भुत असं यंत्र मानवी शरीर हे पंचकोशांनी बनलेलं आहे आणि हे सगळे कोश सगळे जर व्यवस्थित चालले तरच आपलं शरीर सुरळीत चालणार आहे. म्हणजे हे सगळे कोश एकमेकांवरती अवलंबून आहे. म्हणजे जसं एखाद्या मशीनचा एखादा पार्ट जरी खराब झाला तर ती मशीन चालत नाही. म्हणजे साधी गाडी बंद पडली तर एवढंसं फ्यूजच गेलेला असतो फक्त, पण गाडी मात्र पूर्ण बंद पडलेली असते. तसंच आपल्या ह्या पंचकोशामधला एखादा जरी कोश नीट काम करत नसेल तर आपलं पूर्ण शरीरच नीट चालणार नाही आहे. म्हणून हे सगळे एकमेकांवरती अवलंबून आहेत. आता हे कोश कोणते कोणते आहेत तर तुम्हाला माहिती असेल ऐकून, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय आणि सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा असा आनंदमय कोश. आता जसं मगाशी मी गाडीचं उदाहरण दिलं तसंच आपल्याला म्हणता येईल की जर समजा माझं पोट बिघडलं तर माझं पोट बिघडल्यावरती काय होईल? पोटाची सिस्टीम तर बिघडेलच, मला अशक्तपणा येईल म्हणजे माझं शरीर थकेल. त्याच्यानंतर मला श्वास घेणं जड व्हायला लागेल. म्हणजे काय झालं? माझ्या प्राणमय कोशावरती या अन्नमय कोशाचा परिणाम झाला आणि त्याचा परिणाम काय? तर मला उदास वाटायला लागेल, बोर व्हायला लागेल. म्हणजे काय झालं? माझं मनोमय कोशावरती सुद्धा त्याचा परिणाम झाला. म्हणजे आता हे सगळे जे कोश आहेत ते एकमेकांवरती अवलंबून आहेत आणि एकमेकांना पूरक सुद्धा आहेत. आणि ह्या कोशांचं वैशिष्ट्य काय? ह्या कोश सुदृढ कसा ठेवायचा हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे आता आपण सुरुवातीला काय पाहणार आहे की अन्नमय कोश, अन्नमय कोशामध्येच अन्न हा शब्द आहे. मग हा अन्नमय कोश आपल्याला हेल्दी कसा ठेवायचा आहे? आपलं शरीर जे आहे ते एक आपलं वाहन आहे, आपलं साधन आहे. आपल्याला आपल्या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठीचं एक महत्त्वाचं साधन हे शरीर आहे. शरीर धर्मम खलु धर्म साधनम असं म्हटलेलं आहे. म्हणजे शरीर चांगलं असेल तर ते चांगलं कसं बनवायचं, विकसित कसं करायचं, त्याचे 3 गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहे. एक स्वास्थ्य, नंतर स्वच्छता आणि तिसरं सुरक्षा. स्वास्थ्यामध्ये पहिले काय येतं तर आपला आहार. तुम्ही सगळेजण शाळेमध्ये मुलांना सांगतच असाल की कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन्स. आपणही लहानपणी शाळेमध्ये ते शिकले. आहार बघत असताना आपण काय काय उपक्रम करू शकतो शाळेमध्ये, तर तुम्ही सगळे करतही असाल. आपण पिरॅमिडचे चित्र दाखवू शकतो की खाली सगळ्यात जास्त रोज काय खाल्लं पाहिजे, त्याच्यानंतर कमी काय खाल्लं पाहिजे, अगदी न खाण्यामध्ये काय आहे की जे जंक फूड आहे ते अगदी कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे. मांसाहार हा आपण कधी नाही केला पाहिजे. असं एक पिरॅमिडचं चित्र आता यूट्यूबवर, गुगलवर खूप मिळतं किंवा आपण त्या हाताने काढून सुद्धा तसं हे लावू शकतो.
मी लहान असताना माझी आई मला असं म्हणायची की आहाराचं ताट, आपलं महाराष्ट्रीयन ताट कसं असलं पाहिजे, तर ते घड्याळासारखं असलं पाहिजे, की 12च्या काठ्यावर मीठ असलं पाहिजे, 6च्या काठ्यावर भात असला पाहिजे, विविध रंगी ते ताट असलं पाहिजे, विविध रसयुक्त ते ताट असलं पाहिजे, कडू, आंबट, गोड, खारट, तिखट असे सर्व रस त्याच्यामध्ये असले पाहिजे, की जेवताना त्याच्याकडे बघून सुद्धा आपण प्रसन्न झालं पाहिजे. आणि त्या प्रसन्न झालेल्या मनाने जर तो आहार केला तर तो नक्कीच अंगी लागेल. आपल्या गदिमांची एक छान कविता आहे आणि एक पटका म्हणून आपल्या संगीतामध्ये आहे. त्याच्यात असं म्हणलेलं आहे, शुभ्र धवल त्या लवणाजवळी विराजली ती लिंबे पिवळी, सुशोभित त्या सर्व डाळी, काही वाटली काही मोकळी, काही वाटुनी सुरेख तळली, तैशा भाज्या आमट्या उसळी. असं हे छान लिहिलेलं मोठं आहे ते कविता. ती सुद्धा आपण वाचन करावी, कधीतरी केली पाहिजे, लिहून ठेवली पाहिजे आपल्या याच्यात, की कसं आपलं हे ताट असलं पाहिजे. आपण शाळेमध्ये विविध स्पर्धा सुद्धा आहाराच्या पालकांसाठीच्या सुद्धा घेत असतो, किंवा आमच्या ओंकार बालवाडीत, ओंकार विद्यालयामध्ये त्या होतात की बुवा तुम्ही हरभऱ्याच्या डाळीचे पदार्थ करून आणा, मग त्याच्यामध्ये काही नंबर काढले जातात, मग ते सुशोभित केलेले असतात. आणि अशा प्रकारे मुलांना कडधान्य, डाळी, उसळी, फळं हे खाण्याची आवड निर्माण होण्यासाठी आपल्या आपल्या परीने आपण उपक्रम हे शाळेमध्ये घेऊ शकतो. असं म्हणतात की आहार हेच औषध आहे, न्यूट्रिशन इज अ ड्रग. आणि खरोखर आपल्या लहानपणी आपल्याला आजीबाईचा बटवा हेच सांगितलेलं आहे की आपल्याला खोकला झाला तर लवंग, आत्ताच साईंनी त्यांना आपल्या जगताप सरांना लवंग दिली. त्याच्यानंतर सर्दी झाली तर सुंठ घ्या, पोट दुखलं तर ओवा खा, असे अनेक पदार्थांनी त्या आजीबाईच्या बटव्यामध्ये हे केलेले आहे. आहार करताना आपण म्हणजे ताट जेव्हा वाढतो तेव्हा त्याच्यानंतर आपण नैवेद्य दाखवतो आणि भोजन मंत्र म्हणतो. हा एक आपल्याला संयम दाखवतो की पूर्ण वाढणं झाल्याशिवाय, सगळ्यांना वाढून झाल्याशिवाय, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण खायचं नाही आहे. आपण तोपर्यंत थांबायचं आहे. म्हणजे संयम हा गुण लहानपणापासून आपोआपच आपल्या घरी, आपल्या परिवारात, आपल्या भारतीय संस्कृतीनुसार हा शिकवला. असं कोणी म्हणत नाही की आता मी तुला संयम शिकवणार आहे बरं का, पण तो आपोआपच घडत जातो. अजून एक गोष्ट आहाराच्या संदर्भात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं आहे की आपण लग्नामध्ये मुलीला आईवडील गणपती बरोबर अन्नपूर्णाची मूर्ती देतात का नाही सगळेजण, की जी मुलगी सासरी जाणार आहे त्या मुलीने अन्नपूर्णेसारखं सात्विक भावनेने अन्न तयार करून सगळ्यांची मनं तृप्त केली पाहिजे, असा त्यामागचा भाव. आणि एवढा मोठा भाव आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितला आहे. तर ते म्हणून अन्नपूर्णा ही आपण लग्नामध्ये देतो. स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा स्तोत्र लावून ठेवणं आहे. अर्चनाताईच्या आणि माझ्या स्वयंपाकघरामध्ये आम्ही अन्नपूर्णा स्तोत्र लावून ठेवलेलं आहे. ते अन्नपूर्णा स्तोत्र काय आहे बरं? अन्नपूर्ण सदा पूर्ण शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहींच वार्वती. असा त्याचा अर्थ आहे की म्हणजे पार्वती ही अन्नपूर्णेचं रूप आहे. आणि अशी एक आख्यायिका आहे की एकदा पार्वती रुसली होती आणि तिने म्हटलंय की आता मी संपावर जाणार आहे. आणि संपावर गेल्यानंतर मग काय होईल, तर सगळ्या जगाचे अन्नान्न हाल झाले. आणि मग शंकर तिची समजूत काढून अन्नपूर्णेला पुन्हा घरी घेऊन येतात आणि मग सगळीकडे जगामध्ये हिरवगार आणि सगळं स्थापत होतं. आहार सेवन करण्यापूर्वी आपण भोजन मंत्र म्हणतो. आपल्यामध्ये खूप भोजन मंत्र म्हणजे बरोबर 10-15 भोजन मंत्र आहेत जे आपण रोज म्हणतो. वदनी कवळ घेता, यज्ञकर्म असं म्हटलेलं आहे की यज्ञकर्म असल्यामुळे ते किती पवित्र रीतीने आपण ते केलं पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक आम्ही बालवाडीमध्ये शिकवतो की जे अन्न पिकवतात शेतकरी,
बैल, त्यांच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. अशा सुद्धा प्रकारचे भोजन मंत्र आपण निरनिराळे हे भोजन मंत्र हे आपल्या मुलांना, आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना हेही आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहाराच्या संदर्भात, आता तुम्ही म्हणाल की ताई आहाराचं काय तुम्ही आता एवढं सांगितलेलं आहे, पण आपल्या पुन्हा एकदा सांगते की भारतीय संस्कृतीनुसार हे जे आपलं मन चांगलं तयार झालं पाहिजे त्याची एक पहिली पायरी म्हणजे हे शरीर, आणि शरीर चांगलं झालं पाहिजे म्हणून हा आहार. मग द्रौपदीच्या थाळीची एक उदाहरण आहे. द्रौपदीच्या थाळीचं सगळ्यांनी गोष्ट तर सगळ्यांना माहिती असेल की ते दुर्वास ऋषी पांडव याच्यामध्ये वनामध्ये असताना जातात आणि मग काय काय होतं, आता डिटेल मी त्याच्यात जात नाही आपल्याला वेळेच्या अभावी. पण अन्नाचा कण त्या थाळीला होता आणि नंतर ते जेव्हा दुर्वास ऋषी आणि ते त्यांच्याकडे आले तेव्हा आता काय करू मी, पण ते कण असल्यामुळे तिने प्रार्थना करून की काय भावना काय होती त्याच्या मागे, की घरात आलेला अतिथी तसा नाही जात, अतिथी देवो भव. तो म्हणजे काही खाल्ल्याशिवाय काही पिल्याशिवाय तिने आधीच उल्लेख केलेला आहे की तो हा एक संस्कार आहे की घरात आलेला अतिथी कोणीही तसा जाणार नाही. हा एक आहार अन्न म्हणजे शारीरिक अन्नमय कोशातलाच एक भाग आहे. आपण सुद्धा जेव्हा मोठे लोक तसे करतात तेव्हा अनुकरणातूनच आपले विद्यार्थी आणि मुलं हे शिकत असतात. असा हा अन्नमय कोश जर आपल्याला अजूनही बलवान करायचा असेल तर हा आहार हा एक भाग झाला. दुसरा आहे त्याच्यात व्यायाम. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस् सत्वैद्यकेन असं म्हणतात. म्हणजे योग आणि योगेन चित्तस्य पदेन वाचा, तुम्हाला डॉक्टरांचं काम काय पडेल जर नियमित व्यायाम, योग आणि हे सगळं. तुम्ही म्हणा साई सांगायला हे फार सोपं आहे हो, रोज कुठे वेळ असतो. खरंच नसतो, पण 5 ते 10 मिनिट एवढा सुद्धा वेळ आपण काढू शकतो. मग आता आपल्या शालेय स्तरावर आपण ह्याच्यात काय करू शकतो, तर आम्ही आमच्या बालवाडीमध्ये असा उपक्रम केलेला होता की 3 गट होते, तर 3 गटामध्ये वेगळे वेगळे दोरीवरच्या उड्या, एका गटाला दोरीवरच्या उड्या, एका गटाला खो खो, एका गटाला हे, असं करून महिन्याच्या शेवटी त्यांचं सगळं पुन्हा हे की हिचं वजन आधी किती होतं आता किती आहे असं सुद्धा आपल्याला हे करतात. मोठ्या स्तरावर जाऊन तुम्हाला शाळेमध्ये आता ते काय बॉडी मास इंडेक्स वगैरे घेतात, पण तितक्या वरपर्यंत जरी नाही गेलं तरी विविध प्रकारचे खेळ, सामूहिक, वैयक्तिक, त्याच्या स्पर्धा वर्गाच्या ह्या तर आपण नक्की शाळेत आजकाल पीटीचे आणि याचे तास तर असतातच. सायकलिंग असं सुद्धा हे घेतो. आता पूर्वापार आलेले व्यायाम आपण घरात आपल्या आजी आई ह्या ज्या करत होत्या, फरशी पुसणे वगैरे सगळे हे जे दळण दळणे, आता ते कामं नाही आहेत. मला मान्य आहे की आता काळानुरूप सगळं बदलत चाललेलं आहे, पण तरीही त्यातलं काही प्रकार आपण घरी करू शकतो का? किंवा मी फरशीला बाई लावणार नाही, तेवढं मी पुसू शकते का? ठीक आहे, दळण विहिरीचं पाणी हे आता आपल्याला झेपत नाही, पण हे करू शकतो का? तुम्ही कम्पेअर करा की जिममध्ये जाणं आणि हे कामं ही साधारण आपल्या अवयवांची जी हालचाल आहे ती साधारण सारखीच आहे. तर असं आपण काही करू शकतो का? असं शास्त्राने मान्य केलेलं आहे की व्यायाम आणि योगासनं केल्यावर भाषेमध्ये सुद्धा प्रभुत्व येतं. भाषेमध्ये सुद्धा प्रभुत्व येतं आणि तुमची भाषा सुद्धा चांगली विकसित होते. शरीराला लवचिकपणा येतो, शरीर सुदृढ होतं. तिसरा जो व्यायाम आहे तो स्वच्छता. स्वच्छता शरीराची, घराची, परिसराची. शारीरिक स्वच्छता तर सगळेच करतात. रोजची जी दिनचर्या आहे, दिनचर्या सकाळी दात घासल्यापासून तर रात्री पुन्हा झोपायच्या आधीपर्यंत ही शारीरिक स्वच्छता सर्वजण करतात. पण घराची, शाळेची, मी काम करतो त्या ठिकाणाची आणि परिसराची हा खूप व्यापक विचार भारतीय संस्कृतीमध्ये दिलेला आहे. शाळेची स्वच्छता वर्गाला काही दिवस ठरवून दिले तर आपण करू शकू का? शाळेच्या परिसराची स्वच्छता ही सुद्धा आता सध्या शाळांमध्ये खूप अवेअरनेस आलेला आहे, त्याच्यामुळे ते सगळं होत आहे.
पण घरकामाची स्वच्छता ही असं बघण्यात येतं की शक्यतोवर महिला वर्ग किंवा मुली असं जास्त प्रमाणात करतात. पण घरकामाच्या स्वच्छतेमध्ये जर सगळ्यांनीच हातभार लावला तर निदान आरोग्यपुरती आपली स्वच्छता ही होईल. मग त्याच्यामध्ये आणखी काय होईल, काही साप्ताहिक पण असेल. साप्ताहिक काय असू शकतं, तर फार छोटे छोटे उदाहरण आहे की कंगवा साफ करणे, आपले टॉयलेट्स बाथरूम साफ करणे, असे अनेक स्वच्छताचे प्रकार की जे आपल्याला आरोग्याला पूरक आहे असे स्वच्छता चे आपण आता आपले मोदीजीच पहा ना की स्वच्छता अभियान चालवतात आणि त्यांचं बघून बघून खूप काही ध्येयवेडे तरुण सुद्धा इथे संभाजीनगरमध्येच मी 2-3 जण असे बघितले आहेत की सकाळी उठून रोज ते रस्ता साफ करतात, कचरा उचलतात. असे ध्येयवेडे तरुण सुद्धा आहेत. गाडगेबाबांची सुद्धा आपण गोष्ट त्याच्यामध्ये सांगू शकतो. सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता ही सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकते. असे स्वच्छतेचे पण बरेच आयाम त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं शारीरिक याच्यातच येते ती सुरक्षा. सुरक्षेच्या बाबतीत आता आपण पुन्हा थोडी सुरुवात करू की ताईने आता सांगितलं की आपल्याला शरीर मिळालं, आपण शरीराची वाढ आपली हळूहळू होते. साधारण टीन एजमध्ये आपण आल्यानंतर 12 ते 18 वर्षामध्ये आल्यानंतर शरीराची वाढ ही पूर्ण होते. पण ही वाढ होत असताना त्यांच्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक असे बरेच बदल होत असतात. आणि या बदलांना सामोरं जाताना त्यांच्या मनात असंख्य प्रश्न असतात. सुरक्षा कुठून मिळेल, मग मी इथे जाऊ का नको जाऊ, इथे करू का नको करू, हे करू, असं द्वंद्वयुक्त त्यांच्यामध्ये मन हे असतं. आणि आपणही घरून म्हणतो की आता इथे जाऊ नको, आता इथे तिथे जाऊ नको, असं सुद्धा आपणही मुली मोठ्या झाल्या की म्हणत असतो. हे जे बदल होत असतात, थोडंसं राहून गेलं आधी सांगायचं की ह्या बदलांमध्ये ही फक्त वाढ होत असते का, तर फक्त वाढ होत नसते, ह्या विकास पण होत असतो. मग विकास आणि वाढ याच्यात काय फरक आहे, तर वाढ ही शरीराची होत असते आणि विकास हा सर्वांगीण, जसं ताईने सांगितलं, पंचकोशात्मक हा विकास हा होत असतो. मुलींमध्ये होणारे जे बदल असतात त्यांना सामोरे जाताना त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, आता खूप जणांना असं वाटतं मलाच का असं, मलाच का तसं, मुलींनाच असं का बरं, पण त्याच्याकडे बघण्याचा सृजनात्मक सकारात्मक दृष्टिकोन हा आपण या पंचकोशातून देत असतो की मुलींना मिळालेली ही एक खूप मोठी सृजनशीलतेची देणगी आहे. मातृत्वाचं ही एक देणगी निसर्गाने तिला दिलेली आहे आणि म्हणून त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे. मग त्याला अनुषंगाने पुन्हा येतं ती स्वच्छता आणि पुन्हा येते ती सुरक्षा. मग त्याचं स्वच्छते पुन्हा एक म्हटलं की बाबा सॅनिटरी पॅड डिस्पोज हा सध्या मोठा विषय खूप येतो आणि त्याच्यावर काम करणारी खूप माणसं पण आहेत. शाळांमध्ये आता मला वाटतं नगरपालिकांनीच वेंडिंग मशीन्स बसवलेल्या आहेत किंवा आपण घरी हे मुलींना सांगू शकतो की बाबा एका नीट कॅरीबॅगमध्ये रॅप करून तुम्ही त्याच्यावर लाल डॉट लावून त्याचं डिस्पोज करणं. खरं तर असं आहे की ते जाळलंच पाहिजे, पण आता जागेच्या अभावी, छोट्या छोट्या घरांच्या अभावी ते सध्या शक्य नसल्यामुळे एवढं तरी आपण ते करू शकतो. मग आता ही सुरक्षा मिळते कुठून आणि कशी मिळते, ही सुरक्षा सगळ्यात आपल्याला कुटुंबातून मिळते. जेव्हा कुटुंब एकत्र असतं, परिवार एकत्र असतो, जेव्हा एकमेकांची, मी आहारामध्ये आता सांगितलं की संध्याकाळचं तरी जेवण एक वेळाचं तरी भोजन हे सगळ्यांनी एकत्र केलं पाहिजे. का केलं पाहिजे, नुसतं भोजन करणं एवढाच त्याचा अर्थ आहे का, तर नाही. त्या करतानाच्या वेळेस दिवसभराच्या घडलेल्या ज्या गोष्टी आहेत, दिवसभराच्या घडलेल्या घटना आहेत की तर त्या एकमेकांशी शेअर केल्या पाहिजे. मग सुरक्षा ही फक्त शारीरिक असू शकते का, तर नाही. आर्थिक असू शकते, मानसिक असू शकते, ह्या सुद्धा सुरक्षा त्याच्यात आल्या. जेव्हा तुम्ही एकमेकांशी बोलाल, आई वडील मुलांशी बोलतील, मुलं आई वडिलांशी बोलतील, आई वडील एकमेकांशी बोलतील, आजी आजोबा असतील तर ते बोलतील, तेव्हा घरात म्हणजे त्या मुलांना नक्की वाटेल की नाही, परिवार माझ्या
पाठीशी आहे. म्हणजे परिवार भाव, कुटुंब हे सगळ्यात मोठं ठिकाण हे सुरक्षेचं आहे. मग आता हे सुरक्षा करण्यासाठी पुन्हा काय, तर शरीर बलवान असलं पाहिजे. आता या कुटुंबातल्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्या काय आहे, एकमेकांना पूरक आहे, इंटरडिपेंडंट आहे, परस्परावलंबी आहे, परस्पर संबंधी आहे आणि परस्पर पूरक आहेत. म्हणून कुटुंब हे सुरक्षेचं सगळ्यात मोठं ठिकाण असलं पाहिजे आणि सध्या तरी ते भारतीय संस्कृतीमध्ये आहे आणि ते असावं म्हणून आपण काय काय प्रयत्न करायचे हे आता आपण पुढे पुढे बघणारच आहोत. सुरक्षेचा आणखी एक टप्पा म्हणजे असा आहे, ही झाली स्वतःसाठीची सुरक्षा. देशासाठी देश सुरक्षित राहावा म्हणून सीमेवर लढणारे जवान, कोविड काळामध्ये सगळ्यांना लस पुरवावी, त्यांच्यापासून सगळ्यांचं रक्षण व्हावं म्हणून काम करणारे, अहोरात्र काम करणारे सायंटिस्ट हे सुद्धा सुरक्षा कवचच मानले जातात. मग ही सुरक्षा ही काय म्हणतात त्याला, आपल्या म्हणजे याच्या बाहेर आहे. दुसऱ्यांसाठी काहीतरी करायचं, आपण हे शेवटच्या कोशामध्ये बघणार आहोत. दुसऱ्यांसाठी केलेली ही सुरक्षा आहे. त्याच्यासाठी आपल्याला एकमेकांसाठी काम केलं पाहिजे. सुरक्षेच्या बाबतीत असं म्हणतात की जर आपल्याला शरीर सुदृढ करायचे, स्वतःची सुरक्षा ही सुद्धा स्वतःला करता आली पाहिजे. स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आपल्या समाजामध्ये दुर्गा वाहिनी झाले, समिती झाली, ह्या सुद्धा इथे आपल्याला स्वतः सुरक्षेचे धडे नेहमी देत असतात. भारतीय संस्कृतीत देवी देवतांपासून सुरक्षासाठी आपण दुर्गा मातेचं चित्र बघतो, देवी अष्टभुजेचं चित्र बघतो की 8 हातांमध्ये विविध आयुध घेऊन जनसामान्यांच्या सुरक्षेसाठी त्या सज्ज आहेत आणि अशा सुरक्षा करण्यासाठी मी सक्षम व्हावी म्हणून माझं शरीर कसं पाहिजे, तर सुदृढ पाहिजे, सक्षम पाहिजे. आणि म्हणून आपण हे 3 आयाम शरीराचे, स्वास्थ्य, त्याच्यामध्ये आहार आणि व्यायाम, स्वच्छता आणि सुरक्षा असं हे बघितलेलं आहे. एक सुभाषित आहे, अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैव अजापुत्रम बलीम दद्यात देवो दुर्बल घातकः. घोडा नाही, अश्वम नैव गजम नैव, हत्ती नाही, वाघ तर नाहीच नाही. मग देव सुद्धा कोणाला घातक ठरवतो, तर दुर्बलालाच घातक ठरवतो. त्याच्यामुळे दुर्बल न राहण्यासाठी आपलं शरीर हे अन्नमय कोशात आपण हे सक्षम असलो पाहिजे. मग आता फक्त शरीर सक्षम होऊन चालणार आहे का? आता एखादं शरीर छान सक्षम आहे पण त्याच्यामध्ये प्राणच नाही आहे, आपण काय म्हणू, निष्प्राण आहे, मृत आहे. मग प्राण म्हणजे काय? प्राण म्हणजे श्वास का? श्वास का प्राण म्हणजे? कोण सांगेल? श्वास का प्राण म्हणजे श्वास का? हो, बरं. प्राण दिसतो का? नाही. शरीर दिसतं, प्राण दिसत नाही. आपला हा प्रवास स्थूलाकडून सूक्ष्माकडे असा चालला आहे, असं आपण जाणार आहोत. शरीर दिसतं, प्राण हा दिसत नाही, पण प्राण हा आपल्या पूर्ण शरीरभर असतो. श्वास म्हणजे प्राण नाही, प्राण हा श्वासाचा वाहक आहे. प्राण हा श्वासाचा वाहक आहे. जिथे जिथे प्राण जात नाही तिथे तिथे, उदाहरण द्यायचं झालं तर जर आपल्याला एखादी जखम झाली हाताला, बोटाला, पायाला, कुठेही, आणि तिथे पू झाला तर पू का होतो तो? कारण तिथपर्यंत प्राण पोचला नाहीये. आपलं रक्त, हाड, मांस इथं सर्व दूरपर्यंत आपला हा प्राण पोचलेला असतो. मग हा प्राण आपल्याला कसा हवा आहे, तर बलवान हवाय, संतुलित हवाय आणि एकाग्र हवाय. जसं शरीर बलवान सुदृढ हवाय तसं प्राण सुद्धा आपल्याला संतुलित, हा शब्द खूप महत्वाचा आहे, आणि एकाग्र हवाय. मग हा प्राण एकाग्र, संतुलित आणि बलवान करण्यासाठी पुन्हा 4 गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आहार, निद्रा, भय, मैथुनंच, हे आपण ऐकलंय हे सुभाषित. त्यातला आहार आपण बघितलाय. आहार प्राणमय कोशात काय असतं, हे जो कोश असे जरी वेगळे वेगळे असले ना तरी अशी त्याच्यात काही कंपार्टमेंट नसतात, त्याच्यात अशी एक धूसर लाईन असते की जे इकडे तिकडे सुद्धा जाऊ शकते.
थोडक्यात म्हणजे काय, हे 5 फुलांचं 5 पाकळ्यांचं एक फूल आहे. म्हणजे शरीर ही एक पाकळी आणि प्राण ही एक पाकळी. पण ते पूर्ण एकत्रित झाल्याशिवाय फूल तयार होतं का? नाही. तसं हा प्राणामध्ये आहार निद्रा भय मैथुनंच. मग निद्रा, झोपेला काय एवढं महत्व दिलेलं आहे? आपण डॉक्टरकडे गेलो, समजा आयुर्वेदिक, होमिओपॅथी, कुठल्याही डॉक्टरकडे गेलो तर तुम्हाला ते पहिला प्रश्न विचारतात, काय झालं ते? तुम्ही किती वाजता झोपता? तुम्ही किती वाजता उठता? कसे झोपता? कुशीवर झोपता का सरळ झोपता? पाय दुमडून झोपता का? कारण त्या झोपेवरून त्यांनी त्यांचं काहीतरी मेडिकल सायन्समधले लॉजिक लावलेले असतात. ते मला आता सांगता येणार नाही, जे डॉक्टर असतील ते सांगतील, पण झोपेवरून त्यांचे लॉजिक हे ठरलेले असतात. मग झोप पूर्ण झाली, आपली झोप पूर्ण झाली तर आपला दुसरा दिवस हा चांगला उजळतो. आपल्याला दिवसभर काम करायला खूप आनंदी वातावरण वाटतं. आपल्या याच्यामध्ये म्हटलेली आहे, लवकर निजे लवकर उठे आरोग्य संपदा त्यासी मिळे. मग ते लवकर झोपणं म्हणजे काय? पण आताची पिढी तर काय आहे, त्यांना जसं जसं रात्र होते तसं तसं त्यांचा दिवस उजाडतो. त्यांना रात्रीच काम करायचं असतं, रात्री बाहेर जायचं असतं, रात्री पार्ट्या करायच्या असतात. पण मग हे का सांगितलंय की लवकर निजे आणि लवकर उठे? तर सर्केडियन नावाच्या शास्त्रज्ञांनी असं म्हटलेलं आहे की रात्री जेव्हा आपण अंधार पडतो आणि आपण झोपतो दिवे मालवून किंवा लाईट बंद करून, तेव्हा आपल्या मेंदूमधून मेलॅटोनिन नावाचं हार्मोन एक सिक्रेट होतं. आणि ते मेलॅटोनिन हे आपल्याला खूप हितकारक असतं, खूप गुणकारक असतं. जेवढं ते हार्मोन चांगल्या रीतीने सिक्रेट होईल, संप्रेरक चांगल्या रीतीने तुमच्या शरीरामध्ये तयार होईल, तेवढी तुमची झोप शांत होईल आणि तेवढा तुमचं दुसऱ्या दिवशी जे काम करण्याचं हे आहे ते जास्त चांगलं होईल. दुसरं असं कारण आहे, त्यांनी असं सांगितलं की सकाळी ब्रह्ममुहूर्तावर साधारण 4 वाजताच्या सुमारामध्ये तुमच्या शरीराच्या बॉवेल मुवमेंट, जठराच्या मुवमेंट्स ह्या सर्वात जास्त प्रमाणामध्ये होतात. आणि त्या सर्वात जास्त प्रमाणामध्ये झाले की तुम्हाला शौचालाही लवकर होते. आणि जेव्हा सकाळी पोट आपलं साफ होतं, एकदा पोट साफ झालं की दिवसभर आपल्याला खूप छान वाटतं. एखाद्या ट्रीपला आपण गेलो आणि आपलं पोट साफ झालं नाही तर सारखं लक्ष आपलं त्याच्याकडे असतं की बाबा आता काय पोटच साफ झालं नाही, जेवणच धकत नाही आहे, कसं होईल आता, कुठे बाहेर गेलं तर त्रास होईल का? असे अनेक प्रकार त्याच्यामुळे होतात. म्हणून झोपेला त्या ज्या शास्त्रज्ञांनी आणि आपल्यासुद्धा भारतीय संस्कृतीमध्ये हे अतिशय महत्त्व दिलेलं आहे. जेवढी झोप चांगली तेवढं तुमचं स्वास्थ्य चांगलं. तिसरं ब्रह्मचर्य. इथे आपण ब्रह्मचर्य याचा अर्थ असा घेऊ संयम. संयम कशाचा संयम? वाणी संयम, स्वाद संयम, अर्थ संयम आणि काम संयम. वाणी संयम पण तुमचा असला पाहिजे. ब्रह्मचर्य याचा अर्थ फक्त मैथून असा नसून हे 4 संयम आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठे काय बोलावं, कसं बोलावं, किती जोरात बोलावं, कोणी आपल्या बोलण्याने दुखवेल का, हे सगळे संयम ज्याला पाळता येतात तो सगळा मध्य आयुष्याचा काढू शकतो. स्वाद संयम हे तर सगळ्यांना आता आहारात सांगितलं की कुठलीही गोष्ट प्रमाणामध्ये खायची, प्रमाणामध्ये करायची. आपल्याला एक लहानपणी कविता होती बा प्रमाण म्हणून. ती कविता इतकी छान होती, सर्व काही प्रमाणामध्ये असावे, की अति नाही, जास्त नाही, कमी नाही, असं सर्व सेवन जे करतात त्यांचं शरीर प्रकृती सुद्धा. तिसरा अर्थ संयम. पैसा मिळवणे हा एक ध्येय सगळ्यांचाच असतो, पण तो कसा, कुठल्या मार्गाने मिळवला पाहिजे आणि तो मिळवल्यानंतर आपल्याला त्याची किती गरज आहे, आपण काही त्याचं समाजाचं देणं लागतो का, समाजाला आपण काही दिलं पाहिजे का त्यातलं, हा एक अर्थसंयम. आणि कामसंयम. कुठे, कधी, कसं, केव्हा हे 4 प्रश्न, या 4 प्रश्नांची उत्तरं मिळवून आपण त्याच्यावर सुद्धा संयम हा मिळवू शकतो. यानंतरचं जे आहे अजून एक भीती. आहार निद्रा भय मैथुनंच. भीती, भय. भीती ही प्रत्येकाला असते, कशाने कशाची तरी असते.
मला सुद्धा माहिती आहे का, मला असं 4 लोकांसमोर येऊन बोलायची सुद्धा खूप भीती वाटायची. 2 कोश समजून घेतले की एक अन्नमय कोश आणि प्राणमय कोश. मग प्राणमय कोशामध्ये जेव्हा अनघाने आपल्याला भीती सांगितलं तेव्हा साहजिकच आपल्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की भीती ही तर भावना आहे. कारण आपण बघतो की माणसाच्या मूळ भावना कुठल्या कुठल्या आहेत. एक आहे आनंद, प्रेम, भीती, चिंता. तर मग भीती ही प्राणमय कोशाशी कशी काय आली? तर जेव्हा बघा आपल्याला भीती वाटते तेव्हा आपला प्राण बदलतो. आता जेव्हा मी इथे उभी राहिले समजा बोलायला आणि मला भीती वाटली तर तेव्हा काय होतं की तोंड आपलं कोरडं पडतं, शोष येतो आणि हातपाय थरथरायला लागतात आणि आपलं पल्पिटेशन वाढतं. म्हणजे आपला श्वास हा जलद गतीने चालायला लागतो. म्हणून भीती ही प्राणमय कोशामध्ये आणली आहे. म्हणजे जेव्हा आपण भीतीवरती मात करतो तेव्हा आपला श्वास हा नियमित चालतो, संथ चालतो. म्हणून भीतीला आपण प्राणमय कोशामध्ये घेतलेलं आहे. तर मग ह्या प्राणावरती मनाचं आणि बुद्धीचं आपल्याला नियंत्रण पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला हे पण लक्षात आलं की आपला प्राणमय कोशाचा संबंध हा मनाशी सुद्धा आहे. मनावरती तर खूप मोठं काम खूप जणांनी केलेलं आहे. म्हणजे पाश्चात्य विचारवंत घ्या किंवा आपले सगळे संत, त्यांना मी सगळ्यांना मनाचे डॉक्टरच म्हणते. आपल्या समर्थ रामदासांनी सुद्धा मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. 256 मनाचे श्लोक आहेत. का बरं त्यांनी मनाचे श्लोक लिहिलेत? का बरं मनाला सांगतात ते सगळं? कारण आपल्या मनावरती आपल्याला काम करणं खूप गरजेचं आहे. शरीर तर दिसतं, प्राण दिसत नाही. मन सुद्धा दिसतं का आपल्याला? नाही, मन दिसत नाही, अतिशय सूक्ष्म आहे. पण मनाची शक्ती केवढी आहे? खूप आहे ना. आपण जर एखादी गोष्ट ठरवली, आपल्या मनाने ठरवली, तर ती गोष्ट आपण 100% पूर्ण करतो. म्हणजे शरीराची ताकद मोठी आहे का मनाची आहे? मी दिसायला शरीराने भरपूर मोठी आहे, पण माझ्या मनाने नाही ठरवलेलं की मला हे पूर्ण करायचं, तर ते नाही आपण पूर्ण करू शकत. म्हणून मनावरती आपल्याला भरपूर काम करायचं आहे. आपलं मन जे आहे ते सगळ्या देहात आहे का? आहे ना. पण तरी सुद्धा देहापासून वेगळं आहे का? हो. कारण आता बघा मी सुद्धा इथे बसलेली आहे, पण माझं मन इथे माझ्यासोबतच आहे असं होईल का? कदाचित मला आठवण आली असेल की नातू काय करतोय घरी, त्याचं झालं असेल का जेवण, आज कामवाली बाई आली असेल का, मुलं काय करत असतील. म्हणजे आपलं मन कुठे गेलं आता? मी आहे इथे, पण माझं मन मात्र पोहोचलंय घरी. म्हणजे मन सूक्ष्म आहे. ते एका क्षणामध्ये एका ठिकाणी असतं आणि एका क्षणामध्ये ते दुसरीकडे जातं. आपण सगळेच जण बहिणाबाईंच्या कविता शिकलोय. बहिणाबाईंनी सुद्धा मनाचं सुंदर वर्णन केलेलं आहे. मन कसं आपलं तर वेगवान आहे. आत्ता आपण पाहिलं त्याची गती केवढी आहे, आत्ता इथे तर आत्ता तिथे. म्हणजे एका मिनिटात काय, एका सेकंदात मी माझ्या घरी पोहोचले सुद्धा. आणि मन कसं आहे, चंचल आहे. त्याला फार पकडून आपल्याला सारखं आणावं लागतं. नाही आता मी इथे सहविचार सभेमध्ये बसलेली आहे, मला हे ऐकायचं आहे. नाहीतर आपलं मन चंचलपणाने हे सगळीकडे बाहेर फिरतच असतं. आणि दुसरं कसं आहे, आपलं मन हे द्वंद्व आहे. आपल्या मनामध्ये सतत दुविधा असते, करू का नको करू, बरोबर आहे का चूक आहे का. ठामपणा हा आपल्या मनामध्ये येतो का? पटकन नाही येत. आपल्या मनामध्ये सारखं द्वंद्व चालू असतं. म्हणून मग त्याच्यामध्ये काय होतं, ह्या द्वंद्वामधनं आपण आता हल्ली खूप ऐकतो की यांना एन्झायटी आहे. एन्झायटी म्हणजे काय, तर चिंता, नाहीतर डिप्रेशन यासारख्या समस्या आपण खूप ऐकतो. सायकोलॉजी हा माझा विषय पण आहे आणि काउन्सिलिंग करते, म्हणून मला हे उदाहरण इथे द्यावंसं वाटलं की मग आपल्या सर्वसामान्यांना कळत नाही एन्झायटी म्हणजे नक्की काय. तर करू का नको करू, मला जमेल का, मला नाही जमेल का, हे सतत विचार येत राहणं म्हणजे एन्झायटी. आणि मला हे जमणारच नाही, मी हे करूच शकणार नाही, कसं जमेल मला, ह्या स्थितीला माणूस आला की म्हणजे डिप्रेशन. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एवढ्याशा छोटीशी एक सूक्ष्म रेष आहे. म्हणून हे आपलं असं जे मन आहे ना की त्याच्यामध्ये द्वंद्व आहे, त्याच्यात चंचलता आहे, त्याच्यामध्ये भावना आहेत, कामना आहेत, इच्छा आहे, असं आपलं मन जे आहे त्याच्यामध्ये काय असतं, वेगवेगळ्या भावना असतात. मन कुठे असतं बरं?
मन कुठे असतं? तुम्हाला कुठे वाटतं मन कुठे असेल? मेंदूत असतं, बरोबर आहे. आता त्याचा हा बराच शास्त्रीय भाग आहे की आपली लिम्बिक सिस्टीम, कॉर्टेक्स, निओकॉर्टिकल वगैरे ते सगळं एवढं ह्याच्यात जायला आपल्याला वेळही नाही आहे. पण आपलं मन हे मेंदूमध्ये त्याचं ठिकाण आता मात्र संशोधनांनी सिद्ध झालेलं आहे. या मनामध्ये कोणकोणत्या भावना असतात? तर मगाशीच मी तुम्हाला म्हटले की आपल्या मनात भीती असते, त्याच्यानंतर चिंता असते, राग असतो, प्रेम, आनंद, मत्सर, नैराश्य, दुःख, अशा 72 प्रकारच्या भावना. ह्या भावनांचे सगळे हे शेड्स आहेत. म्हणजे असं म्हणता येणार नाही आपल्याला दुःखाचे शेड ही नैराश्य, अशा वेगवेगळ्या एवढ्या प्रकारच्या भावना आहेत. मग भावना ह्या आपल्याला आधीपासूनच होते. भावना ह्या आदिम भावना आहेत. माणूस जसा माणसाला आदिम अवस्थेत होतो आपण, म्हणजे म्हणता येईल त्याला अश्मयुग. अश्मयुगापासूनच भावनांना सुरुवात झालेली आहे. माणूस जसा जन्माला आला तसा भावना त्याच्यासोबत आहेतच. आणि त्या भीतीतूनच बघा तो शिकार करायला शिकला, हत्यारं बनवायला शिकला, भीतीतूनच तो समूहाने राहायला शिकला, हळूहळू त्याच्यातनं नातेसंबंध तयार कर. म्हणजे भावना ह्या माणसाच्या जन्माबरोबरच आपल्यासोबत आहे. म्हणून भावना आणि माणूस हा काही वेगळा राहू शकत नाही. तर ह्या भावनांमधनं आपल्याला काय दिसत असतं? आपलं मन दिसत असतं. मग मन हे आणि कसं व्यक्त होत असतं? कृतीतून व्यक्त होत असतं. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल की विचार, भावना आणि कृती हा तिघांचा एक समभुज त्रिकोण आहे. या सगळ्या भावना ज्या आहेत त्या समान ह्याच्यामध्ये असल्या तर ते सशक्त मन. तुम्हाला समभुज त्रिकोण माहिती आहे, त्याच्यातली एक जरी बाजू कमी जास्त झाली तर तो त्रिकोण बरोबर होईल का, बॅलन्स होईल का? नाही. तर तसंच आपल्या विचार, भावना आणि कृती ह्याचा जर त्रिकोण बरोबर असेल तर ते आपलं सुदृढ मन होईल. आणि या भावना फक्त माणसाला असतात का? नाही. या सगळ्या सजीवांना या भावना असतात. आपण म्हणतो सगळीकडे जीव आहे, झाडांना भावना आहेत, प्राण्यांना आहेत भावना, त्याच्यानंतर माणसांना तर आहेतच. भावना कृतीतनं कशा कशा व्यक्त होतात? तर एखादं बाळ आपण घेऊया की भूक लागली की काय होतं? ते बाळ रडतं. त्याला घाबरलं की काय होतं? त्या आईला बिलगतं. आईने जवळ घेतलं की काय होतं? बाळ हसायला लागतं. म्हणजे अशा सगळ्या ज्या भावना आहेत ह्या सगळ्या स्वाभाविक भावना आहेत. ह्या काही चुकीच्या भावना नाही आहेत. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला असे 2 प्रकार करता येतील की सकारात्मक भावना आणि नकारात्मक भावना. म्हणजे त्याला आपण सकारात्मक नकारात्मक पेक्षा सुद्धा मला असं वाटतं की हव्याशा भावना आणि नकोशा भावना असं म्हटलं तर जास्त बरं पडेल. म्हणजे काय होतं की त्रासदायक भावना, नकारात्मक भावना म्हणजे काय? त्रासदायक भावना. ज्या भावनांनी आपल्याला त्रास होतो त्या त्रासदायक भावना, आणि ज्या भावनांनी आपल्याला आनंद होतो त्या हव्याशा भावना. या सगळ्या भावनांचा आपल्या मनावरती परिणाम होतो. आणि अर्थातच त्या मनाचा परिणाम कुठे होतो? कुठे दिसायला लागतो? शरीरावर दिसायला लागतो. म्हणजे आपल्याला जेव्हा चिंता वाटायला लागते किंवा आपण डिप्रेशनमध्ये जातो तेव्हा काय होतं? शरीर आपलं खंगत जातं, आपल्याला भूक लागत नाही, कशामध्ये लक्ष लागत नाही, आपल्या चेहऱ्यावरती पण ते दिसायला लागतं आणि शरीरावरती सुद्धा दिसायला लागतं. मग ह्या सगळ्या भावना जिथे आहेत, जो आपला मनोमय कोश आहे, या मनोमय कोशाचा विकास करायचा म्हणजे काय करायचं? तर आपण भावनिकदृष्ट्या साक्षर व्हायचं. भावनिकदृष्ट्या साक्षर व्हायचं म्हणजे काय? तर आपल्याला आपली भावना ओळखता आली पाहिजे. मला कळलं पाहिजे मला आत्ता नेमकं काय वाटतंय. मला आता आनंद वाटतोय का? मला त्रास होतोय का? मला राग येतोय का? मला किती राग येतोय? थोडासाच राग येतोय का मला खूप जास्ती राग येतोय की समोरच्याच्या एकदम कानफडात मारावी वाटेल इतका माझा तोल जातोय? हे मला ओळखायला येणं म्हणजे मी माझ्यासाठी माझ्या प्रती भावनिकदृष्ट्या साक्षर होणं. आणि माझ्या भावना ओळखणं तसंच समोरच्याच्या सुद्धा भावना ओळखणं. त्या माणसाला काय वाटतंय, त्याला काय वाटतंय, त्याची आता भावना काय आहे. मी आता काहीतरी बोललो तर त्याला काय वाटेल? बऱ्या शब्दे बरे वाटे, कठीण शब्दे कठीण वाटे, मग कर्कश बोलण्याचे काय निमित्त ते? आपल्याला जर कोणी चिमटा घेतला
तर माझा जीव कासावीस होतो ना. मग मी दुसऱ्याला चिमटा घेतला तर त्यालाही दुखणारच आहे. मला कोणी चांगलं बोललं, चांगलं म्हटलं की मला आनंद होतो. काय ताई तुम्ही छान वाटताय, साडी छान आहे असं म्हटलं की वाटतं वा वा एकदम चांगलं. पण मग मी दुसऱ्याला का असं वाईट बोलायचं, काहीतरीच हे केलं असं म्हटल्यावरती समोरच्याला पण वाईट वाटणार ना. मग माझ्या भावना समजून घेणं आणि समोरच्याच्या भावना समजून त्याच्याप्रमाणे वागणं म्हणजे आपला मनोमय कोश आपण संपन्न करणं. मग आपल्याला काय करायचं, काय करावं लागेल? एक तर आपण भावना ओळखणार. दुसरं काय आहे की त्रासदायक भावना कमी करून आपल्याला चांगल्या भावना जोपासायच्या. माझ्या मनामध्ये एखादी त्रासदायक भावना जर येतेय तर ती मला कमी करता आली पाहिजे, विचार केला पाहिजे आणि मी पुढे जायला पाहिजे. दुसरं काय, स्वतःचा विनाअट स्वीकार. मी जसा आहे, मी जशी आहे तसा माझा स्वीकार करायचा. म्हणजे मी रागीट आहे तर मी रागीट चांगली असा स्वीकार नाही, पण मी रागीट आहे हे मी ओळखणं आणि मला राग येतो हे कबूल करणं, हा विनाअट स्वीकार झाला. रागाची भावना तर कमी करायचीच आहे मला माझ्यामध्ये बदल करायचा आहे, हा विचाराने करायचा आहे, पण स्वीकारलं पाहिजे. कारण लोक काय म्हणतात, नाही मी तसं नाहीच आहे. हेच जर तुम्ही म्हणायला लागलो, आपण कसं ओळखलं नाही, तर मग आपल्या मधल्या बदलाची शक्यता संपून जाते. दुसरं काय की दुसऱ्याचाही विनाअट स्वीकार, अनकंडिशनल लव. काय अनघा खूप चांगली आहे, पण ना थोडंसं अनघाने जर मला अजून थोडंसं घेऊन गेली इकडे किंवा चांगली बोलली तर ती चांगली, असं नाही. ती जशी आहे तशी माझी मैत्रीण. अनघा जशी आहे तसा मी तिचा स्वीकार केलाय तर ती मैत्री टिकणार आहे, तर ते नातेसंबंध टिकणार आहे आणि तर आपल्या भावना सुद्धा सशक्त राहणार आहे. आपल्याला संयम ठेवता आला पाहिजे. आत्ताच तो आपण आहारामध्ये शिकलोय. ती त्याच्यासाठी डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणून कितीही आवडती महत्त्वाची वस्तू समोर असली तरी पण आपल्याला तो मोह टाळता आला पाहिजे. थोडा वेळ पेशन्स ठेवता आले पाहिजे. आजकालच्या पिढीला पेशन्स नाही आहेत आणि म्हणून सगळीकडे आपल्याला समस्या दिसतात आहेत. एक तर त्यांच्यात पेशन्स नाही आहे आणि पालक म्हणून आपण सुद्धा सतत त्यांना मागणी तसा पुरवठा आत्ताच्या आत्ता ताबडतोब हे देत गेल्यामुळे त्यांच्यामधले पेशन्स पण कमी होतात. तर मग स्वतःला पण पेशन्स ठेवणं स्वतः आणि मुलांना पण ते शिकवणं हे आपल्याला करता आलं पाहिजे. स्वतःमधले दोष तर आपण पाहिले, पण स्वतःमधले गुण सुद्धा आपण पाहिले पाहिजे. मला एखादी गोष्ट चांगली जमतीये तर त्या गुण शोधून ती आपण वाढवली पाहिजे. अपयश पचवता आलं पाहिजे. मनोमय कोशाचा विकास म्हणजे काय, तर मला चांगलं पण बोलता येईल आणि कदाचित आमचं भाषण चांगलं पण नाही होणार, पण हे स्वीकारता पण आलं पाहिजे. कारण नेहमीच तुम्हाला विजय मिळेल, नेहमीच तुमचं कौतुक होईल, नेहमीच तुम्ही चांगले ठरताल, सरस ठरताल असं नाही आहे. ह्या जगामध्ये दोन्ही गोष्टी आपल्याला आहेत. कधी आपल्याला जय पण मिळणार आहे, पराजय पण मिळणार आहे, सुख पण येणार आहे, दुःख पण येणार आहे. आणि ह्या गोष्टी जितक्या सहजपणाने आपण घ्यायला लागू तितका आपला मनोमय कोश हा सुदृढ होत जाणार आहे. जसं आपण म्हणतो की हिमनगाचं जे टोक असतं ते वरचं आपल्याला 10 मधला एकच भाग दिसत असतो, तसं आपलं मन असतं. आपलं मन जे दिसतं ना, वरवरचा जो व्यक्ती दिसतो तो 1% दिसत असतो. बाकी 9 भाग आपला म्हणजे काय म्हणता येईल त्याला 10 खाली असतो. 9% भाग आपला खाली असतो. आणि ह्याच्यासाठी हे जे सगळे उपाय सांगितले त्याला आपण आईस ब्रेक थेरपी असं म्हणतो. आणि आपण आता नेहमी पाहतो की यशस्वी जो माणूस असतो त्या यशस्वी माणसाचा बुद्ध्यांक हा चांगला असतो, हे तर खरंच आहे. पण ज्याचा इमोशनल कोशंट चांगला असतो, ज्याचा भावनांक चांगला असतो, तो माणूस जगामध्ये यशस्वी होत असतो. कारण त्याच्या आयुष्यामध्ये काय असतं तर सहसंवेदना असते. तो स्वतःला समजून घेतो, दुसऱ्याला समजून घेतो, दुसऱ्याला आहे तसं स्वीकारतो. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला समाधान, शांतता हे सगळं हवं असेल तर आपलं मन हे सशक्त हवं, बलवान हवं, धीर धरणारं हवं, विचारी हवं. गोंधळलेलं मन काही कामाचं नाही. सारखं कन्फ्यूज मन असेल तर त्याला काही निर्णय घेता येत नाही, ते सतत गोंधळात राहतं. तसंच आपलं मन बिझी पण पाहिजे.
कार्यमग्न पाहिजे. आपण म्हणतो ना, रिकामा मन शैतान का घर, तसंच असतं. म्हणून आपण सतत उद्योगात असलं पाहिजे. काहीतरी आपल्या मनामध्ये, मग त्याला चांगलं खाद्य पुरवलं पाहिजे. चांगलं वाचन करू, चांगलं संगीत ऐकू, चांगल्या लोकांमध्ये जाऊ, सत्संग करू. हे सगळं काय आहे का आपल्या मनाचं खाद्य आहे. ह्या सगळ्या खाद्यावरतीच आपल्या मनाचं पोषण होणार आहे. ते जितकं रिकामं राहील त्याच्यामध्ये अननेसेसरी, मग आपण जसं ते मगाशी म्हणले तसे आपण ते सिरियल्स आणि हे सगळं आपण पाहायला लागू आणि ते विकृतीकडे जायला लागेल आपल्याला. म्हणून आपल्या शरीरासारखाच आपल्या मनाचा सुद्धा व्यायाम हा आवश्यक आहे. काम करत राहिलं पाहिजे, प्रार्थना करायची, ध्यान हा सुद्धा एक मन सशक्त करण्याचा चांगला उपाय आहे. मग शाळेमध्ये सुद्धा तुम्ही असे अनेक उपक्रम घेऊ शकता की वर्गाचं सुशोभीकरण करणं. कला जी असते ती आपल्याला मनाला आपल्या चांगली पूरक असते, म्हणून तशी स्पर्धा आपण घेऊ शकतो. त्यानंतर मुलांची चांगली सुरात प्रार्थना बसवून घेणं. नंतर कलेचे तास वाढवणं. आपण कलेचे तास हे म्हणजे ऑफ तासच धरतो. बऱ्याचदा कलेच्या तासिकांना आपण एकतर गणितात म्हणा कशात तरी वळवतो किंवा कलेचा तास हा ऑफ असतो. तर तसं नाही. आपण कलेच्या तासिका, कला शिक्षक हे वाढवून मुलांना त्याच्यामध्ये वळवू शकतो. पालकांचं एकत्रीकरण आपण करून सण समारंभ साजरे करणं आणि नैसर्गिक संपत्तीचं संवर्धन. म्हणून मग ह्या सगळ्या उपक्रम पण आपण करता येतो. आणि मनाला त्रास होऊ नये म्हणून दुसऱ्यांनी बदलावं असं आपण नेहमी म्हणतो की ही जर अशी वागली ना तर मला त्रास नाही होणार, काय थोडं सासूबाई असं बोलल्या नाही ना तर मला बरं वाटेल. पण त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं हे माझ्या हातात नाही आहे. माझ्या हातात मी कसं बोलावं, मी कसं वागावं हे आहे. आणि म्हणून माझ्या नियंत्रणातल्या गोष्टी आणि नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी ह्या आपण मनाचा अभ्यास करताना लक्षात ठेवलं पाहिजे. माझ्या हातात काय, माझं वागणं, माझं बोलणं, माझं राहणं. दुसऱ्यांचं माझ्या हातात आहे का, नाही आहे. मग हे काय आहे असा विचार करणं म्हणजे रॅशनल थिंकिंग. हा कुठला विचार झाला, विवेकी विचार झाला. आपला विचार हा सारासार विचार. विवेकी विचार म्हणजे काय, सारासार विचार. हा विचार हा विवेकी विचार झाला. मग आपण ह्या मनोमय कोशामधनं सहजच आता कशामध्ये आलो तर विज्ञानमय कोशामध्ये आलो. विज्ञानमय कोशामध्ये आपण काय पाहणार की मन जे आहे चांगलं आहे पण चंचल आहे. जसं घोडा शक्तिवान आहे पण त्याला लगाम लावावा लागेल की नाही का, तो उधळू द्यायचा. तसंच वाफेमध्ये शक्ती पण आपण कुकरला काय करतो, शिट्टी लावतो. तसंच गाडीमध्ये शक्ती आहे पण गाडीला काय आहे, ब्रेक आहेत. तसंच आपल्या मनावरती जो अंकुश आहे, जे नियंत्रण आहे ते कोणाचं आहे, मनावरती, बुद्धीचं आपल्या. मग ही बुद्धीचं नियंत्रण आहे. ती ही बुद्धी कशी आहे, बुद्धी निश्चयात्मक आहे. आता आपण सगळ्यांनीच भगवद्गीता वाचलेली आहेच आहे. त्याच्यामध्ये आहे की बुद्धी कशी आहे, की निश्चयात्मक आहे. म्हणजे ती भावनेच्या पलीकडे जाऊन काम करते. मन काय असतं, हे सतत भावनेवरती आरूढ असतं. सतत आपल्या मनाबरोबर भावना असतात, चांगलं वाईट, हे असं झालं तसं बोल. पण बुद्धी मात्र सारासार विचार करते, विवेक असतो तिच्यामध्ये. बुद्धी ही तर मनापेक्षाही सूक्ष्म आहे, अजून सूक्ष्म आहे ती. आपल्या शरीरामध्ये प्राण आहे पण मेंदू काम करत नाही, बुद्धी काम करत असते. हो ना. म्हणजे काय होतं, आपण जेव्हा म्हणतो बघा ब्रेन डेथ झालेली व्यक्ती असते, तिचं शरीरातले बाकी ऑर्गन्स काम करत असतात पण जेव्हा तिचा मेंदू शांत असतो तेव्हा ती व्यक्ती असून गेलेल्यासारखीच असते. आणि म्हणून भावनेच्या भरातले निर्णय जे असतात ते कसे असतात, धाड असतात निर्णय. म्हणजे त्याच्यातले निर्णय जे घेतात ते काय असतात, ते पळून जाणे, आत्महत्या, खून, मारामारी असे निर्णय भावनेच्या साह्याने होतात. पण बुद्धीच्या साह्याने माणूस जे निर्णय घेतो ते मग कसे असतात की कर्तव्य जाणतो, परिणामांचा विचार करतो, थोडं थांबून विचार करतो. लादेनला सुद्धा बुद्धी होती का, तर होती. पण त्यांनी ती बुद्धी कुठे वापरली, विघातक कामासाठी वापरली. त्यांनी काय केलं की ते विमानांनी त्या बिल्डिंग पाडल्या, अतिरेकी हे केले. जसं आता पहलगामला अटॅक झाला, त्या अतिरेक्यांकडे बुद्धी होती का, होती. पण त्यांनी ती कुठे वापरली, त्यांनी त्या पर्यटकांना मारलं आणि विघातक कामांकडे वापरलं. आपल्या मोदीजींना बुद्धी आहे की ते कुठे वापरतात आहे, तर आपल्या राष्ट्राचं जास्तीत जास्त चांगलं कसं होईल याच्यासाठी ती
बुद्धी वापरतात ते, म्हणजे विधायक कामांसाठी वापरतात ते. आपले सैनिक, आता अनघा म्हणली तसं, ही त्यांची ऊर्जा, त्यांची बुद्धी ही देशाच्या संरक्षणासाठी वापरतात. मग आपण नोकरी करत असो किंवा कुटुंब असो किंवा सेवा कार्य असो, देशकार्य असो आणि किंवा नातेसंबंध टिकवणं असो आपले, याच्यामध्ये आपण एक कायम लक्षात ठेवायला पाहिजे की आपली प्रत्येक कृती ही त्याच्यामागे एक विचार हवा, बुद्धी हवी. नुसते भावनेवर आधारित आपली कोणतीही कृती नको. भावनेला आपण नेहमी विचारांच्या दिशेने नेलं पाहिजे. तर म्हणून आता सध्या काय दिसतंय की यशस्वी व्यक्ती कोणती, तर जिच्याकडे पैसा आहे, जिच्याकडे पॅकेज आहे, मार्क आहे, त्याला आपण यशस्वी समजतो. पण तसं नाही आहे. तर बुद्धिमान असायला हवं. योग्य मार्गाने आपण मिळवलेला पैसा, कष्टाने मेहनतीने मिळवलेला पैसा किंवा त्यांनी मिळवलेले मार्ग, हाच व्यक्ती हा यशस्वी असतो. आणि मग ह्याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, ही बुद्धी आपल्याला योग्य दिशेला न्यायची आहे. हा विज्ञानमय कोश जर विकसित करायचा आहे, तर तुम्ही विज्ञानात जे टप्पे म्हणता एखादा प्रयोग करताना, तेच टप्पे आपल्याला वापरायचे की निरीक्षण, परीक्षण, विश्लेषण, संश्लेषण, तर्क, अनुमान, निर्णय, असं आपल्याला एक एक टप्प्यांनी आपल्या बुद्धीला घडवावं लागेल की आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी बारीक ह्याच्याने पाहणं, त्यातला कसोटी लावणं, साम्यभेद बघणं, त्याचं सर्वसमावेशक रूप पाहणं. असं करत गेलो तर आपला विज्ञानमय कोश हा चांगला होईल. जे याच्यासाठी शाळेमध्ये आपण काय काय उपक्रम करू शकतो, तर घरामध्ये असो किंवा शाळेत असो, एखादी गोष्ट ठरवायची तर त्याच्यामध्ये आपण आपल्या मुलांचा सहभाग घेणं, त्या विषयावरती चर्चा, त्याच्याशी संबंधित विषय असतील, ट्युशन लावायची आहे का, काय असेल तर त्याच्याशी संबंधित चर्चा करणं. नंतर स्वयंअनुशासन, शिस्त पाहिजे. आपल्या शरीराला शिस्त असली की ती मनाला सुद्धा शिस्त येते. जर मी चादरीची घडी करत असेल तर माझा मुलगा ते बघून बरोबर करेल उठल्यानंतर, मग ते पाहून नातू सुद्धा करेल. ती शिस्त हवी. मग स्वतःच्या समस्या स्वतः सोडवणं, ही सवय एक लहानपणापासून लावली पाहिजे. नाहीतर काहीही झालं तरी जा मग आईबाबांकडे, जा शिक्षकाकडे, असं नाही. आधी मी माझी समस्या सोडवून पाहिल ना, मला जर जमलं नाही तर त्याच्यानंतर मी सल्ला घ्यायला पुढे जाईल. एकदा ठरवलेली कृती, शब्द, वेळ हे पाळलं पाहिजे. मी जर वेळ दिली आहे, तो शब्द दिलाय तर तो पाळला पाहिजे. त्याच्यानंतर संकल्प करायचे मुलांनी आपण छोटे छोटे, आणि ते संकल्प पूर्ण करायचे आणि विषयाचा समग्र अभ्यास करायचा. ह्या सवयी आपण मुलांना लावायच्या. हे फक्त शाळेत नाही तर हे कुटुंबातून सुद्धा घडलं पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाचा विषय, आता मगाशी जसं झाला तसा की सध्या सगळीकडे समाज माध्यमांचा खूप मोठा पगडा आहे. पगडा म्हणजे मी तर म्हणेल ते वेळच आहे की इन्स्टा, फेसबुक वगैरे, काय रील वगैरे, हे सुद्धा आपल्या बुद्धीला हॅक करत असतात. जसं आपल्याला बुद्धीची वेगवेगळी प्रलोभन आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे समाज माध्यमं जे आहेत ते आपल्या बुद्धीवरचं नियंत्रण घालवण्यासाठी जबाबदार आहेत असं मला म्हणता येईल. मग आपल्याला मुलांना सांगायला हवं की ह्या जाहिराती किती फसव्या आहेत, त्याचे कॅल्क्युलेशन्स किती वेगवेगळे आहेत. ते गोरं होण्याची जाहिरात आपल्या मुली पाहतात, त्यांना वाटतं फेअर अँड लवली घेऊन आल्यानंतर लगेच आपण गोरे होऊ. पण हा सगळा कसा गेम आहे, ह्याच्यामागे त्यांचे किती पैशाचे कॅल्क्युलेशन्स आहेत. असं असतं तर सगळा भारतच गोरा झाला असता ना 10 रुपयाच्या ट्यूबनी. पण हे सांगता आलं पाहिजे आपल्याला. व्यसनाधीन होतात ते मुलं, समाज माध्यमाच्या ह्याच्यातलं काही बघून अडकतात ते वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. तर हे सगळं नको असेल तर आपल्या बुद्धीचा योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे, आणि ही आपली मोठी जबाबदारी आहे. म्हणजे आता आपण हे 4 कोश आपण हे बघितले की अन्नमय कोश, प्राणमय कोश, नंतर विज्ञानमय कोश, मनोमय कोश, आधी मनोमय मग नंतर विज्ञानमय, हे 4 पाहिले. ह्या सगळ्या कोशांचा परिपूर्ण विकास झाल्यानंतर आपण हे सगळं का करतोय, हे सगळं हा विकास आपल्याला का हवाय, तर आपल्या सगळ्यांना कुठेतरी गावाला जायचं असतं आयुष्यामध्ये. तसंच आत्ताचं आपल्या आयुष्यात आपल्याला कुठे काय मिळवायचं आहे, आपण मनुष्य जन्म कशासाठी घेतलाय आणि मला का जगायचं आहे, ह्याचं उत्तर काय आहे. मला बंगला बांधायचा आहे किंवा मला खूप मोठी डिग्री घ्यायची आहे किंवा हे नाही आहे, तर मला आनंद हवा आहे.
मला कशासाठी जगायचं आहे, मला एक समाधान हवं आहे. म्हणून आनंदाच्या गावाला जाण्यासाठी हे सगळे आपले डबे ते 4. आणि आता आपल्याला आनंदमय कोशाचा विकास हा कसा म्हणजे होतो आपला, हे आपल्याला बघायचं आहे. आता मी एक उदाहरणच सांगते फक्त, की आपण एखादी कृती करतो चांगली तर आपल्याला आनंद होतो, तो शारीरिक आनंद. आपल्याला आता माझं नाव मी माझ्या बोर्डवर पाहिलंय तर मला काय होतं की मला मनातून प्राण. पवित्र मन रखो, पवित्र तन रखो, पवित्रता मनुष्यता की शान है. जो मन वचन कर्म से पवित्र है वो चरित्रवान ही यहाँ महान है. पवित्र मन रखो, पवित्र तन रखो, बड़ा ही मूल्यवान है तुम्हारा ये जन्म, तुम्हारा ये जन्म. जगत की कर्म भूमि में करो भले करम, करो भले करम. अच्छे रखो विचार, उत्तम करो व्यवहार. अच्छे रखो विचार, उत्तम करो व्यवहार. ये जन्म तुम्हारा ही इम्तिहान है. जो मन वचन कर्म से पवित्र है वो चरित्रवान ही यहाँ महान है. पवित्र मन रखो, पवित्र तन रखो. तुम्हारी वाणी में माधुर्य हो सदा सरल, हो सदा सरल. तुम अपनी वाणी में माधुर्य हो सदा सरल, हो सदा सरल. तुम हो के निर्विकार, सदा करो सत्कार. तुम हो के निर्विकार, सदा करो सत्कार. आदर्श व्यक्ति की ये पहचान है. जो मन वचन कर्म से पवित्र है वो चरित्रवान ही यहाँ महान है. पवित्र मन रखो, पवित्र तन रखो, पवित्र मन रखो, पवित्र तन